हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज इथे मी छान असं आरी वर्क केलेलं आहे. तर हे वर्क मी कसं केलं आहे हे या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी आधी बघा बॅकनेक डिझाईन आणि इथे मी लटकन्स केलेले आहेत. तर यासाठी मी काय काय इथे घेतलेलं आहे. तर इथे निडल घेतलेली आहे मी 23.045 mm ची. त्याच्यानंतर इथे मी थ्रेड घेतलेला आहे, जरीचा थ्रेड घेतलेला आहे आणि इथे आरी वर्कचे बीड्स घेतलेले आहेत. आपण 2 टाईप्सचे बीड्स आहेत. तर इथे आणि स्टोन चेन घेतलेले आहे मी इथे. तर इथे मी पहिल्यांदा ब्लाऊज वर्क करत आहे. याआधी मी इथं जस्ट चेन स्टिच आणि बीड्स वर्क किंवा मी पिकॉकचा जो 3D पॅच होता तो, किंवा आई हे नाव कसं वर्क करायचं हा व्हिडिओ मी केलेले आहेत, म्हणजे वर्क केलेला आहे. पण आत्ता मी पहिल्यांदा इथे फुल ब्लाऊज वर्क केलेलं आहे आणि मी तो इथे अपलोड देखील करणार आहे. तर आत्ता इथे मी बॅकनेकची डिझाईन दाखवणार आहे आणि लटकन एक साथ व्हिडिओ केलेला आहे मी इथे. आणि नंतर हँडवर्कची डिझाईन आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये असणार आहे. तर इथे बघा मी माप घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी चेन स्टिचचे 2 राऊंड मारलेले आहेत आणि आता मी बीड्स वर्क इथे करत आहे. तर हा पहिल्यांदाच मी ब्लाऊज वर्क करत आहे माझा, तेही फुल स्लीव्सचा, कारण की माझ्याकडे फुल स्लीव्सचा ब्लाऊज पण नाही आहे. मी जस्ट इथे माप कसं घेतलं आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवेल नेक्स्ट पार्टमध्ये. जे की आपले रेग्युलर साईजचे स्लीव्स असतात त्याच्यावर माप घेऊनच मी तर फुल स्लीव्सचा माप घेतलेला आहे, जे की तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये कळेलच. तर इथे बघा मी चेन स्टिच लावून घेत आहे. बीड्स वर्क मी आधी कंप्लीट केलेलं आहे 2 टाईप्समध्ये आणि इथे मी चेन स्टिच स्टोन चेन लावून घेत आहे मी इथे. तर थोडासा इथे आपण पळवला आहे व्हिडिओ, कारण की थोडंसं ते रिपिटेशन होईल याच्यामुळे मी. सो तुम्ही बघत राहा व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण इथं थोडंसं बीड्स वर्क केलं आहे. मला थोडी हेवी डिझाईन करायची होती पण थोडा टाईम इथे पुरला नाही आहे, कारण की सारखं खूप वेळ ठेवल्यावरती डिझाईन कन्फ्यूज होते काय करायची. त्याच्यामुळे मी इथे जस्ट इथे सिम्पल नेक डिझाईनच केली आहे आणि आपण पहिल्यांदा हा वर्क करत आहे मी स्वतः माझ्या ब्लाऊजवरती. त्याच्यामुळे मी इथे सिम्पल डिझाईनच चॉईस केलेली आहे. ते थोडासा मी क्लोजअप व्हिडिओ दाखवते, कारण इथे स्टँड ठेवायला काहीच नव्हतं मोबाईल, त्याच्यामुळे मी स्वतः असा जस्ट इथे साईडला ठेवून हा शूट केला आहे. सो थोडा जास्तच क्लोजअप आला इथे, बट ठीक आहे. तुम्हाला इथे थ्रेड दिसत असेल, जो की मी थ्रेड इथे वेगळा यूज केलेला आहे. त्याचा मी नंतर तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये नक्की दाखवेल. आणि जरीच्या थ्रेडनी फक्त मी इथे चेन स्टिच केलेले आहे आणि जे आपले लटकन केले आहेत ते देखील जरीच्या थ्रेडनीच मी इथे केलेले आहेत. तर हे बीड्स वर्क इथे फुल लाईन टू लाईन म्हणजे सिक्वेन्सनी इथं मी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण लटकन्सची डिझाईन डायरेक्टली इथे घेणार आहोत. त्यासाठी मी इथे सर्कल घेण्यासाठी जरीचा थ्रेड आहे आपला, त्याचा जो सर्कल आहे त्यानेच इथे माप घेतलेला आहे मी आणि त्याच्या आतमधून मी डिझाईन इथे स्टार्ट केलेली आहे. आणि सेम कॅमेरा अँगल थोडासा प्रॉब्लेमॅटिक होतो, कारण की वर्क करताना आपण दिवसा दुपारी रात्री कधी बसतो, त्याच्यामुळे त्यानुसार इथे व्हिडिओ शूट होत नाहीत. सो हा मी रात्री शूट केला होता, त्याच्यामुळे कॅमेरा अँगल थोडासा तिरपा आलेला आहे. आणि हा मी जस्ट आत्ता मी कंप्लीट केला आहे हा सर्कल, कारण अर्धा सर्कल रात्री केला होता आणि त्याच्यानंतर मी आत्ता पूर्ण करत आहे. त्याच्यामुळे कॅमेरा अँगल हा व्यवस्थित बसलेला आहे स्टँडवरती वगैरे, सो तुम्हाला दिसेलच. तर सर्कल पण मी सेम केलेले आहेत. आणि येस, अशी डिझाईन आपली हँडवरती आहे. एक हात कंप्लीट झाला आहे, एक हाताची डिझाईन शूट करायची आहे, त्याच्यामुळे थांबलेली आहे मी. सो तो देखील शूट करेल मी व्हिडिओ आणि नक्की अपलोड करेल. तुम्ही देखील अशा डिझाईन ट्राय करा, स्वतः आरी वर्क करा. आपले आरी वर्कचे काही वेळेस पैसे देखील वाचू शकतात आपले. आणि आपण स्वतः केल्याने थोडंसं आपल्याला नॉलेज पण येईल. आपण स्वतः ऑर्डर्स घेऊ शकतो, क्लासेस घेऊ शकतो. तर याच्यावरती मी नक्की असे ट्रिक्स वगैरे अपलोड करेल. जर तुम्हाला हवे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी ट्राय करेल व्हिडिओ शॉर्ट्स टाकायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली कळेल चेन स्टिच कशी करायची किंवा बीड्स वर्क कसं करायचं आहे. आणि येस, आपल्याला इथं नॉलेज नसलं तरी किंवा थोडी पण आयडिया नसेल तरी देखील आपण आरी वर्क हे करू शकतो. फक्त थोडंसं स्टँड मटेरियल आपल्याकडं असणं गरजेचं आहे, कारण की आपण जर छोट्या रिंगवर करायला बसलो तर ते नाही होत, आपल्याला फुल स्टँड लागतं. फक्त एक लक्षात ठेवायचं की आपण जर 500-1000 रुपये इन्व्हेस्ट करत असेल तर आपल्याला तेवढी इन्कम भेटली तरीही फायदेशीर आहे 1-2 ब्लाऊजच्या मागे. तर इथे माझं वर्क कंप्लीट झालेलं आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.